तुमचं जर या घराशी काही नातं नसेल तर मला बी नाही ठेवायचं नातं या घराशी. निबट आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्यातलं सत्याला काहीच कळलं नाही पाहिजे. जर त्याच्या कानात बुनबुन केलीस ना तर तुझ्या सकट तुझी ती माय माऊली आणि 2 जीवाची भावली डायरेक्ट घराच्या बाहेर जा. कसे महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी, सिंपल आणि शिवीट आणि कवा कवा स्पायसी बी. स्वयंपाक राहिलाच आहे अजून. झाला वाटतं स्वयंपाक तुझा सगळा. वा वा, येणारच होते ग, तुला मदत करायला येणारच होते. काय झालं ना, नानांचा फोन आला, इतकं महत्वाचं बोलत होते का नाही, मला कटपट करता येईना ग बोलणं. झालंच आहे तुझं सगळं ऑलमोस्ट. हा, तरी पण तुला काही लागलं का नाही तर मला सांगतो, मी हा इथं बाहेरच आहे. सपना वहिनी, काय ग, सगळी तयारी झालीये. वा छान. फक्त ती भाजी करायची, ती करून घ्या. भाजी राहिली वय करायची अजून. सवी, काय ग, भाजी बिजी करायची कसली छोटी छोटी कामं सांगतेस ग. असल्या छोटी छोटी कामं करण्यासाठी जन्म नाही झालाय सपनाचा. नासात जाणार आहे मी, नासात. माझा जन्म का नाही असा आउट ऑफ द खोका कामं करण्यासाठी झालाय, आउट ऑफ द खोका. काय आउट ऑफ द खोका? वया, तुला आउट ऑफ द खोका माहित नाही वय सवय. कसं व्हायचं तुझं, तू सांगते आउट ऑफ द खोका म्हणजे कसं सांगायचं, हिला कसं सांगायचं आता. हा म्हणजे काय? ते म्हणजे माझं काय स्वयंपाक चाललाय काकी तुम्ही? सवे मी मदत करू का तुला? काय भया मदत? आणि तुम्ही? नको नको, सत्याभाऊजींनी पाहिलं ना तुम्हाला काम करताना, उग आम्हाला ओरडा बसायचा, आकार तांडव करतील, काही नको. हा हा, राहू द्या काकी. सत्यदारांनी जर बघितलं तर मलाच ओरडा बसेल बघा. अगं नाही काय बोलणार ते, आणि काय बोललेस तर मी सांगते की माझ्या मनानेच करायला घेतलंय म्हणून. भारी भारी, असं होत असेल तर चालेल बघा, हे चांगलंय. किती छान आहात तुम्ही एक जावईंची आई. काय झालंय, भाजी फक्त तेवढी करायची राहिली आहे, तर असं पटकन भाजी करून टाकता का? अगं नाही, मी करते की मदत. आण इकडं. अहो काकी तुम्ही बसाव, मी करते. मी करते. तुमचं चालू द्या, चालू दे तुमचं, मी हाय इथं बाहेर. चालू दे तुमचं. अहो काकी कशाला, बसा तुम्ही. मीच करते मदत, मी तुला करते. निवडून देते भाजी. मम्मी पप्पा, जय द्या, सत्याभाऊजी, चला चला जेवायला चला. घरचे बाहेरचे सगळे चला जेवायला. हा बसा मम्मी. करा सुरुवात. ए सपने, खोट्या खायचीस का ग? हा, काय हवा खायची का मी? काय चेष्टा करता मम्मी माझी. आणि हवा खायची म्हणली तरी कशी खाणार आहात, भाकरीला लावून का भातात कालून? आणलं का तुला नाकाचा शेंडा? हा, ए जय द्या, ह्योच एक नमुना घावला का तुला अख्ख्या जगात? काय आता कोरड मारून घेतली पायावर, चालायचंच. काय बोललास? असं कधी म्हणेन का मी? लय बोलायला लागलास आजकाल, ऐकून घेत असते मी. काय लय बोलायला लागलं म्हणजे काय? बरोबर बोलतोय मी. नेहमीच झालंय तुझं हे. का बसा आता तुम्ही? मला कशाला भांडणं करताय? जावा तेव्हा भांडणं सुरू असते तुमच्या दोघांची. घ्या गप. ए सरे, आणखी जेवण आता. आणलं हे सगळं? ठीक आहे ठीक आहे, आता मी वाटते. ते बलमा कसा आहे, बरं आहे का? कोणी गेलं का त्याला हॉस्पिटलात बघायला? हा हा, बळवंत आता एकदम ठीक आहे. आजच त्याला डिस्चार्ज मिळेल. कवी गेली आणायला. नसतं दुखणं अंगावर ओढून घेतलं त्यानं. त्या नेब्याच्या घरी पूजेला गेलो नसतं ना तर बरं झालं असतं. त्यांची पूजा त्यांनाच लाभली नाही, पण माझ्या लेकीवर संकट येता येता राहिलं. अमृता ये ये. बस सावकाश बस. सवे, अमृताला पण वाट जेवायला.
सपने, हा पाहुण्याचा पाहुणचार होत असतो आणि आश्रितांनी का नाही पाहुण्याची जागा घ्यायची नसते. आपली लायकी आपली जागा बघूनच ठरवायचं असतंय कुठं बसायचं कुठं नाही ती. माया काय बोलतेस तू? हा बरोबर आहे. पण मग मी आश्रित आहे का पाहुणी आहे? तो हो काय अरे ह्या घरची आश्रित आहेस ना तू. जागा बाहेर चढून लावायची असती. तो ह्या घरचीच आहेस. आश्रित बघती समोर बसलेली आहे. तेव्हा आश्रितांना त्यांची जागा दाखवायची असते. ए तुला कळत नाही का सांगितलं? चल उठीत ना तिकडे बस. खाली जमिनीवर बसायचं. माया काय बोलतेस कळते का तुला? हो पेंटर, पायातली वाण पायातच ठेवायची असती. डोसक्यावर नसती घ्यायची ती. खरं तर पायतानाची जागा दरवाजातच असती. पण काही काही वाहनं मनात नसताना घरात घ्यावं लागल्यात ना. ए उठकी, अजून कसं सांगायचं तुला? चल तिकडे जमिनीवर जाऊन बस. माया हे तू आता अति करायला लागलीयस. ओ नाही राहू देत काका, मी बसते खाली, सवय आहे मला. अगं पण अमृता, अमृता ऐक ऐक, तू तू बस वरती बस, तू ऐक. नको खाली बसू नकोस. ए सपने, त्याच्या त्याला वाढ किशाला बुलेट. मंजू, अहो तुम्ही तर वरती बसा. ऐका वहिनी